बदलापूर शहरासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला। नगराध्यक्षा म्हणून रुचिता घोरपडे यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे। लोकशाही प्रक्रियेतून मिळालेल्या ह्या जबाबदारीचा स्वीकार करताना रुचिता घोरपडे यांनी शहराच्या विकासासाठी प्रामाणिक, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त केला। नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। बदलापूरच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात आजपासून झाली आहे। आमदार किसन कथोरे, मंत्री आशिष दामले व अनेक भाजपाचे निवडून आलेले उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये रुचिताताई घोरपडे यांनी पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे। त्यांना शुभेच्छा द्यायला अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील देखील आज उपस्थित होत्या। यावेळेस रुचिताताई घोरपडे, आमदार किसन कथोरे आणि मंत्री आशिष दामले यांनी माध्यमांशी संवाद साधला। आपण बघू शकतो की भाजपाचा रुचिताताई घोरपडे पदभार घ्यायला नगरपालिकेमध्ये दाखल झालेले आहेत। दादा एक सेकंड अरे बुकेच नाही बुके। आपलं जे हे बदलापूर आहे हे भ्रष्टाचार मुक्त करायचं आहे। आपल्या नगरपालिकेचा कार्यभार आहे तो पूर्ण पारदर्शक ठेवणार आहे।
ज्या ज्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे नगरपालिकेकडून तो एक एक रुपया कुठे वापरला जातोय हे सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. तसेच इतरही आणखीन कामं आहेत की जी स्टेशन म्हणजे आपल्या प्रभागातील शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पाऊल उचललं जाणार आहे. स्वच्छतेच्या बाबतीत महत्त्वाचं पाऊल उचललं जाणार आहे. तसेच जो आपला पूर्व पश्चिम कार्मेल स्कूलच्या इथला जो ब्रिज आहे कार्मेल स्कूल ते तलाव हा जो ब्रिज आहे ह्याच्यासाठी प्राधान्याने मी काम करणार आहे. तसेच येथील मुख्य चौकांचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण आपल्या बदलापूरमधले प्रमुख जे चौक आहेत त्यांच्यासाठी काम करणार आहे. बदलापुरातील 600 फूट उंच क्षेत्रफळ असलेल्या सदनिका नागरिकांनी घरपट्टी 50% सर्वसाधारण कर कमी करून नागरिकांना दिलासा देणार अशी शासकीमध्ये 50% सवलत नागरिकांना मिळवून देणार आहे. त्याच्यासाठी राज्य सरकारशी या बाबतीत चर्चा करून ठोस पावले उचलली जाणार आहेत. तसेच ऑनलाईन संगणक प्रक्रियेच्या बळकटीकरणासाठी जास्त करून काम करणार आहे. कारण काय आता हे टेक्निकल युग आहे, सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत आहेत, तर नगरपालिकेच्या पण बऱ्याचशा गोष्टी पारदर्शकतेने ऑनलाईन होतील ह्याच्यासाठी जास्त करून मी काम करणार आहे. तुम्ही आज पदभार स्वीकारण्यापूर्वीच अगदी थेट जनतेशी संवाद साधलेला आहे. रेल्वे स्टेशनवरती तुम्ही गेलेल्या रेल्वे स्थानकावरच्या सगळ्या प्रवाशांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत, महिलांची भेट घेतली. काय एकंदरीत समस्या जाणवल्या आणि कशा प्रकारे त्याकडे? आपलं बदलापूर हे मुंबईपासून भरपूर लांब आहे. आपल्याकडे मेट्रो 14 मंजूर झालेली आहे, पण त्याचं जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपली ही मध्य रेल्वेच आपल्यासाठी जीवनवाहिनी आहे. आणि या जीवनवाहिनीतून शेकडो प्रवासी मुंबईपर्यंत कामानिमित्त जात असतात आणि त्याच्यासाठी त्यांचा प्रवास सुखकर व्हावा ह्याच्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी त्यांना आभार प्रदर्शन त्यांचे धन्यवाद द्यायला गेली होती की त्यांनी खूप मोठा विश्वास माझ्यावर दाखवला आणि मला या नगराध्यक्षपदी रुजू केलंय. त्यांनी मला भरघोस मतदान केलंय. तर त्यांच्या समस्यांमध्ये पहिलं प्राधान्य असणार आहे 15 डब्याची गाडी बदलापूरमध्ये लवकरात लवकर यावी, स्टेशन परिसराची शौचालयाची स्टेशनच्या स्वच्छता व्हावी ह्याच्यासाठी आम्ही स्टेशन मास्टरची भेट घेतली आणि बऱ्याचशा अशा गोष्टींवर चर्चा केली. तसेच तिथे बोर्ड लावण्यासाठी मी त्यांना सांगितलं की स्वच्छता राखण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त जाहिरात करून भले जर आपल्याला थोडा दंड जर उभारायची वेळ आली तर ती सुद्धा आपण उभारू. कारण काय वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना दंड आकारल्याने त्यांच्यामध्ये शिस्त एक लागलेली आहे. तशी स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा आपण तसंच केलं तर लोकांमध्ये एक शिस्त लागेल आणि आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी लोकांकडून पण आपल्याला मदत होईल. 5 वर्ष प्रशासकाचा कालावधी होता. 5 वर्षात प्रशासकाच्या कालावधीत मोठा भ्रष्टाचार झालाय असाही अनेकदा आरोप झालेला आहे. काय बघता याच्याकडे? किती लवकर या सगळ्या गोष्टींवरती समाधान निघेल, भ्रष्टाचार बाहेर येईल? लवकरच आम्ही प्रत्येक विभागाकडची सगळी माहिती पूर्ण घेऊन त्या प्रत्येक विभागामध्ये काय काय त्रुटी झालेल्या आहेत राहिलेल्या आहेत त्या सगळ्या हे करून प्रत्येक गोष्टीचा अहवाल मी मागून घेईन आणि त्याच्यावर निर्णय घेईन. बदलापूर शहर हे वाढतंय. या शहराची दिशा बदलण्यासाठी निश्चितपणे परिवर्तनाची गरज होती. आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बदलापूरवर विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे. निश्चितपणे केंद्र सरकारमध्ये मोदी साहेबांचं सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार, अजितदादा यांचं सरकार, एकनाथ शिंदे यांचं सरकार यांनी या शहरावर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी जी जबाबदारी आमच्यावर टाकली होती ती पार पडली आणि या युतीच्या माध्यमातून रुचिता घोरपडे यांना नगराध्यक्ष पदावर बसण्याचा विराजमान या युतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा म्हणून बसल्या. त्यांचं मनापासून मी प्रथम अभिनंदन करतो. मी नगरपालिकेत कधीही येत नव्हतो. पहिल्यांदा रुचिता घोरपडे यांची ताकद एवढी आहे तर त्यांनी मला खेचून आणलं. 20 वर्षात मला कोणी आणलं नव्हतं, पहिल्यांदा मी आलोय. निश्चितपणे बदलापूर शहराला चांगले प्रकल्प यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न त्यांच्या मनातल्या ज्या त्यांनी सांगितलेल्या काही महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयाला राज्य सरकार आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करू आणि बदलापूरची दिशा बदलू अशा प्रकारचं. केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, तुम्ही स्वतः आमदार आहे आणि भाजपचा नगराध्यक्ष आहे, कसा बदलापूरकरांना फायदा मिळेल? एक
केवळ पहिल्यापासून मी सांगितलं होतं, आताही नगराध्यक्षांनी सांगितलं की स्वच्छतेवर आम्ही खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित करतोय. बदलापूर शहर चांगलं वसलंय, सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेत, पण तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक सिमेंट कॉन्क्रीटच्या मध्ये जॉईंटचे पेवर ब्लॉक टाकलेले होते, कसे तरी बसवलेत, सगळे खड्डे झालेले आहेत. रोज तुम्ही नेहमी बातम्या टाकत असता बदलापूरला खड्ड्यांचं साम्राज्य. खरं म्हणजे रस्ते सगळे पूर्ण झालेत, पण त्याचं नियोजन चांगलं नसल्यामुळे त्याला प्राधान्य देऊ आणि निश्चितपणे चांगल्या विचारातून त्याला दिशा नागरिकांना मिळेल असा विश्वास. सगळ्यात महत्त्वाचा नगराध्यक्षांनी आता एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला, सर्वसामान्य वर्ग हा बदलापूरला राहतो. कराच्या बोजाखाली किती दिवस राहावं हा महत्त्वाचा निर्णय खरं म्हणजे आम्ही निर्णय घेणार आहेत. नगराध्यक्षांनी स्वतःच आता सूचित केलं आणि लोकांनाही आम्ही तशा प्रकारचं आवाहन केलं आहे की या करामध्ये त्यांना 50% सवलत द्यावी. राज्याकडून आम्ही त्याला लागणारा निधी नगरपालिकेला द्यायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही. नगराध्यक्षांनी दिलेला शब्द हा नागरिकांना दिलासादायक राहील आणि बदलापूरच्या जनतेने जो आज भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, RPIच्या युतीवर विश्वास टाकलाय त्याचं पहिलं पाऊल त्या माध्यमातून होईल. बदलापूर शहर हे बाबासाहेबांच्या पदस्पर्शांनी पावन झालेलं आहे. शिवाजी महाराजांचा घोडे बदलण्याचा एक इतिहास आहे आणि त्यामुळे या चांगल्या विचारातून घडलेल्या या शहरामध्ये शिवसृष्टी उभं करण्याचं पहिलं पाऊल नगराध्यक्षांच्या माध्यमातून सुरू केलं जाईल. शिवसृष्टी बदलापूरला एक अशा प्रकारची उभी केली जाईल की ती पाहण्यासारखी असावी आणि बदलापूरचं नाव लौकिक त्यामध्ये व्हावं. शिवाजी महाराजांचा बरोबर अश्वारूढ पुतल्याच्यावरून जाणारा आपला मार्ग जो आहे तो सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करून बाबासाहेबांचं स्मारक जे आहे त्या ठिकाणी 55 फुटीचा आपण बाबासाहेबांचा पुतळा उभं करण्याचा येत्या जयंतीच्या टायमाला कुठल्याही परिस्थितीमध्ये उभा करायचा प्रयत्न आहे. तोही लवकरात लवकर पूर्ण करून एक चांगला विचार करू. आम्ही निवडणुकीच्या अगोदरच एक घोषणा केली होती, सत्ता बऱ्याच भोगल्या, सत्ता भोगण्याचा प्रयत्न केला, पण बाळासाहेबांची आठवण कोणाला झाली नाही. बाळासाहेबांचा पुतळा सुद्धा बदलापूर शहरामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा लवकरात लवकर उभा करण्याचा निर्णय घेतला जाईल. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पण काम तातडीने कात्रप भागामध्ये आपण सुरू करतोय आणि एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर विविध विचाराच्या काही आपण प्रकल्पांच्या बाबतीतला जर आपण घेतला तर सगळ्यात महत्त्वाचा शॅटीजचा प्रकल्प दोन्ही बाजूला, रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला शॅटीजचा प्रकल्प करण्याचा आजच MMRDAच्या अधिकाऱ्यांना साधारण 1 तासात बोलवलेत. मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटायला गेलो आणि त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना सूचना केल्यात की बदलापूरच्या प्रकल्पांच्या तातडीने माहिती घ्या. मला माहीत नव्हतं एवढं फास्ट काम असेल. आज MMRDAच्या अधिकाऱ्यांना बोलावून उद्या मी MMRDAमध्ये स्वतः जाणार आहे आणि या प्रकल्पांना दिशा देण्याचा प्रयत्न करतोय. नदीचं खोलीकरण आणि नदीला चांगल्या प्रकारचं सौंदर्यीकरण असावं, पुरापासून धोका जो आहे तो मुक्त व्हावा यासाठी गिरीश महाजनांची आमच्या नगराध्यक्ष आम्ही सगळ्यांनी भेट घेतली आणि तो प्रकल्प हातात घेऊन पुरापासून नागरिकांना दिलासा मिळावा ही त्याच्यामधली महत्त्वाची नगराध्यक्षांच्या मनातली भावना आहे. तिला सुद्धा दिशा दिली जाईल. विशेषतः रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन याच्या लवकरात लवकर त्याचे आदेश काढले जातील. त्याच्यावर समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीचा लवकर अहवाल घेऊन तो निर्णय सुद्धा बदलापूरच्या दृष्टीने आपण चांगला करतोय. त्याचबरोबर आपल्याला जो आता सांगितलं कार्मेल स्कूलपासून एक ब्रिज त्याचं काम लवकरात लवकर भूमिपूजन करतोय व कार्यादेश झालेले आहेत. होप इंडियाच्या बाजूनी पलीकडच्या बाजूला जायला आपल्याला तो सुद्धा एक ओव्हरब्रिज घेतोय आणि एक समांतर ब्रिज बॅरेजपासून तर समर्थ चौकापर्यंत रेल्वे स्टेशनच्या बाजूनी तो एक ब्रिज आपण तयार करतोय जेणेकरून बदलापूरच्या वाहतुकीचा प्रश्न हा आपण संपूर्ण त्यामधून काढतोय. एक चांगल्या प्रकारचं सुसज्ज हॉस्पिटल असावं, आरोग्य यंत्रणेच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात त्याचाही ठराव लवकरात लवकर देतील त्या आणि त्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून 200 बेडचं हॉस्पिटल आपण बदलापूरमध्ये घेतोय शिरगावला. त्याची दिशा नगराध्यक्ष बसल्यावर लवकर सुरू होईल असं मला विश्वास आहे. एक जेवढे प्रकल्प त्यांच्या मनात त्यांनी जेवढ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी आश्वासनं दिलेली आहेत, आमच्या राष्ट्रवादीच्या वतीने काही आश्वासन दिली असतील ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. विशेषतः बचत गटांचं एक मोठं मॉल आपण बेलवली येते यांच्याच वार्डामध्ये किरण भोईर आणि आमच्या दामलेताई यांच्या वार्डामध्ये त्याला 20 कोटी रुपयाचा निधी आपण राज्य सरकारकडून मला वाटतं
त्यांनीच पत्र दिले, नगराध्यक्षांनीच पत्र दिले मागच्या आठवड्यामध्ये, आणि त्याला एक चांगल्या प्रकारचा मॉल देऊन बचत गटांचं विक्री केंद्र ते केवळ आपल्या शहराचं नाही तर ग्रामीण भागातलं सुद्धा सगळ्या कोणालाही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी माल विक्री केंद्र व्हावं ही भूमिका घेऊन महिलांना रोजगार मिळावा ही त्यामध्ये त्यांची एक महत्त्वाची भूमिका आहे. असे खूप चांगले बरेचसे प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पांना दिशा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्याच्याबरोबर मुख्यमंत्री आम्हाला साथ देणारच आहेत. मेट्रोचं लवकरात लवकर भूमिपूजन येत्या साधारण 3 महिन्याच्या आत त्याचं भूमिपूजन करण्याचा प्रयत्न करतोय. मेट्रो 14चं आणि मेट्रो 5चं सुद्धा आपण त्याला प्रयत्न करतोय. पण मेट्रो 14 लवकर काम सुरू होईल. त्याचं भूसंपादनाचे आदेश निघालेत. भूसंपादन झाल्या त्याचं काम सुरू होईल आणि एक चांगल्या प्रकारचा दिलासा बदलापूरला मिळेल. लातूर बदलापूर हा महामार्ग जो होतोय तो बदलापूरची दिशा बदलेल आणि बदलापूरला एक चांगल्या प्रकारचं एक मोठं जाळं हे विकासाचं तयार होईल. लवकरात लवकर ते प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी नगराध्यक्षांच्या बरोबर आम्ही सदैव बरोबर आहोत आणि निश्चितपणे त्यांना साथ मिळेल असा विश्वास तुम्हाला देतो. आता बदलापुरातल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचं भवितव्य काय असेल भूमिका आता? खरं म्हणजे बदलापूरसाठी आम्ही स्वतंत्र जागा घेण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या बाजूला सगळ्या शहरांची जेवढा कचरा आणून जर टाकत असतील तर त्याला आमचा ठाम विरोध राहणार आहे. MMRDAने त्याच्यावर जो निधी वितरित करण्याचा प्रयत्न केलाय तो थांबवण्यासाठी उद्याच्या उद्याच त्याचा पत्रावर केला जाईल. आज त्यांनी आपला पदभार घेतलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांना ताबडतोब त्याच्यावर स्थगिती देऊन आम्हाला तिथल्या कचरा टाकण्याच्या जागेला आमचा विरोध आहे आणि तो कायमच राहील. मला या गोष्टीचा अत्यंत आनंद आहे की 5 वर्ष प्रशासकीय त्या ठिकाणी प्रशासक होते आणि आज नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य नागरिकांना भेटत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांनी आज पदभार स्वीकारलेला आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्यांचा नगराध्यक्ष अशा प्रकारची एक भावना ही लोकांमध्ये त्या ठिकाणी आहे. लोकांसमोर त्या ठिकाणी जात असताना आम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकत्रितपणे एक पारदर्शक नगरपालिकेचा कारभार करेल, महिला सक्षमीकरणासाठी त्या ठिकाणी भर देईल आणि शहराच्या एकंदरीतच सर्वांगीण विकासासाठी आम्ही अग्रेसर राहू अशा प्रकारचं आश्वासन हे लोकांना दिलेलं होतं. निश्चितपणे नवनिर्वाचित नगराध्यक्ष या सगळ्या गोष्टी जे सर्वसामान्य लोकांना अपेक्षित आहे ते प्रश्न सोडून बदलापूर शहराला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम हे करतील असा आमचा विश्वास आहे. आणि मतांच्या बाबतीमध्ये नक्कीच उमेदवार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा सुशिक्षित चांगल्या चरित्राचा असल्यामुळे राष्ट्रवादीला प्रचार करत असताना त्यांना लोकांसमोर आणण्यामध्ये आणि त्यांची भूमिका आणि त्यांची शहरासाठीची असलेलं विजन हे समोर आणायला आम्हाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोपं गेलं आणि म्हणूनच मला वाटतं ही निवडणूक त्या ठिकाणी आम्हाला चांगले त्या ठिकाणी परिणाम बघायला मिळेल. काय वाटतंय, भाजपा राष्ट्रवादी युतीची सत्ता आलेली आहे, बदलापूर शहर भ्रष्टाचार मुक्त होईल असा आशावाद वाटतो? नक्कीच मी आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे सर्वसामान्यांचा नगराध्यक्ष अशी आज एक ओळख ही नगराध्यक्षाची झालेली आहे आणि पारदर्शक कारभार करून ज्या मागच्या काळामध्ये काही चुका घडल्या असतील त्या दुरुस्त करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करण्याची सगळ्यांचीच अपेक्षा आहे आणि ती निश्चितपणे करतील असं मला वाटतं. आणि भाजप आणि राष्ट्रवादीचा पॅटर्न हा बदलापूरपासून सुरू झाला आणि निश्चितपणे मला वाटतं राज्यात सुद्धा हा पॅटर्न पुढे चालला आणि ह्याच्या भविष्यात सुद्धा चालेल.